गेल्या 1.5 महिन्यापासून जागतिक शांतता धोक्यात आणणाऱ्या इराण अमेरिका यांच्यातील रक्तरंजित संघर्षाला अखेर 2 आठवड्याचा पूर्णविराम मिळाला। दोन्ही देशांदरम्यान 14 दिवसाच्या युद्धविरामाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून यामुळे संपूर्ण जगाने सुटकेचा निश्वास सोडला। या निर्णयाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम जागतिक व्यापारावर होणार असून इराणने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हॉर्मुझ जलमार्ग 2 आठवड्यासाठी खुला करण्याचे मान्य केले आहे। या ऐतिहासिक घडामोडीनंतर आता 10 एप्रिल रोजी पाकिस्तानमध्ये उभय देशाच्या प्रतिनिधींची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, ज्यामध्ये या युद्धविरामाचे रूपांतर कायमस्वरूपी शांततेत करण्यावर चर्चा केली जाईल। इराणमध्ये या शस्त्रसंधीचे रूपांतर मोठ्या जल्लोषात झाले। तेहरानच्या रस्त्यावर हजारो नागरिक राष्ट्रीय ध्वज घेऊन उतरले असून याला अमेरिकेच्या दादागिरीवर मिळवलेला नैतिक विजय मानला जात आहे। मात्र दुसरीकडे इस्रायलमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे। इराणकडून कधीही दगाफटका होऊ शकतो या भीतीने इस्रायलने संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी केला। विशेषतः सीमावर्ती भागात लष्करी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत। शस्त्रसंधीमुळे जगाला दिलासा मिळाला असला तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही वेळ अत्यंत कठीण ठरत आहे। युद्धाच्या निर्णयामुळे आणि त्यानंतर निर्माण झालेल्या जागतिक गोंधळामुळे अमेरिकेनं जनता ट्रम्प यांच्यावर कमालीची संतापलेली आहे। व्हाईट हाऊसच्या बाहेर हजारो निदर्शकांनी ठिय्या मांडला असून युद्ध गुन्हेगार ट्रम्प यांनी आत्ताच राजीनामा द्यावा अशा घोषणांनी परिसर सब कुछ फिदा है, जो खून रगों में बहता है, जो खून रगों में। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।